अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होईल असं वाटलं होतं, परंतु बारामतीची निवडणूक लादली गेली। 23 एप्रिल रोजी बारामतीचं मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज खऱ्या अर्थानं 4 मे रोजी या ठिकाणी बारामतीची मतमोजणी आज या ठिकाणी होत आहे। खरं तर मी आज मतमोजणीच्या केंद्राच्या बाहेर आहे। आपण ही संपूर्ण पाहू शकतो, ही संपूर्ण परिसर जो आहे अक्षरशः या ठिकाणी कोणतेही कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जल्लोष साजरा न करतानाचा आपल्याला हे संपूर्ण दृश्य पाहायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे। तरच तसंच देखील आपल्या सोबत या ठिकाणी काही बारामतीकर आहेत, काही नागरिक आहेत। नेमकं आज त्यांचे काय भावना आहेत, संपूर्ण परिसर शुकशुकाट आहेत, काय वाटते त्यांना, नेमकं काय वाटते? 28 जानेवारी रोजी आमचे दादा आमच्यातून निघून गेले। आमच्या घरातील करता माणूस गेला आणि या बारामतीला नाहीतर या महाराष्ट्राला खरोखरच पोरकं केल्यासारखं झालं आणि ही निवडणूक आमच्यावर लादली गेली आहे। नविलाजानं आज लोकांच्यात उत्साह नाही, त्याला एकच कारण की दादा आमच्यात नाही। हे सगळ्यात महत्वाचं। आज इथं बघताय विरोधकांना 1% पण मतदान पडू शकत नाही, परंतु ही विकासाचं झालर दादाने आम्हाला दिली। भविष्यात आम्ही आमचा जीवात जीव आहेपर्यंत आम्ही दादाच्या पाठीशी, वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशी आम्ही खात्री आमच्या सर्व बारामतीकरांच्या वतीनं देतो आणि महाराष्ट्राची धुरा ते चांगल्या पद्धतीने सांभाळतील याची खात्री आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे। अशा पद्धतीची मी एक व्यक्त करतो आणि आज झालेल्या मतदानात 100% 99% मतदान हे आमच्या सुनित्रा वहिनींना होईल आणि देशात जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ब्रेकचं मतदान 100% आम्ही करून दाखवलेलं आहे। हे आज तुमच्या साक्षीनं सांगतो। खरंच हे संपूर्ण आजची जी निवडणूक आहे, आजच्या ह्या निवडणुकीमध्ये दादांच्या शिवाय ही निवडणूक पार पडते। काय नेमकं कसं पाहता, नेमकं कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत? कार्यकर्त्यांना खूप मोठं दुःख आहे। ही जी निवडणूक म्हणजे आता अक्षरशः आम्ही म्हणजे छातीवरती म्हणजे हृदयावरती दगड ठेवून ही अक्षरशः मतदानाला आम्ही लोक गोळा केलेले। जे म्हणजे मतदान करायचं म्हणजे फक्त दादांना श्रद्धांजली म्हणून मतदान केलेलं आहे आणि वहिनींना एक आधार। वहिनींना आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रात एक मोठे नेतृत्व म्हणून बघतो। त्या आशेने आम्ही पूर्णपणे एक भारतामध्ये सर्वात जास्त एक रेकॉर्ड ब्रेक मतदान करायचं म्हणून आम्ही केलेलं आहे आणि तेच होणार आहे। यात नाही काय पूर्ण म्हणजे आता काय बोलायचं काय नाही, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मतदान होऊन सुद्धा एवढा मोठा असं हे करून सुद्धा हे कामाला दादांची जी उणीव आहे ती भासत आहे। जल्लोष हा प्रकार तर राहिलेलाच नाही, काय त्याचा विषयच नाही। आज देखील या ठिकाणी देखील काही कार्यकर्ते देखील आहेत। काय एकंदरीत कुठल्याच प्रकारचा जल्लोष असन किंवा उत्साह असन या ठिकाणी साजरा केला जात नाही, काय कसं वाटतंय? जल्लोष आम्हाला करण्यामध्ये म्हणजे असा काही रस राहिलेला नाही, कारण की प्रत्येक कार्यकर्त्यांचं दादावरती असणारं प्रेम हे नितांत होतं आणि दादा म्हटले सर्वच कामं वगैरे सर्व तरीच पार पाडायचे। तसंच कोणत्याही छोट्या कार्यकर्त्यापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत दादा हे प्रत्येकाची कामं जातीने लक्ष देऊन करत असे आणि त्या कामाचा फॉलोअप सुद्धा दादा स्वतःहून घेत असत। नक्कीच आता एकंदरीत बारामतीचं संपूर्ण मतदान जर पाहिलं तर साधारणतः 3,85,000च्या आसपास मतदान आहे, परंतु आजच्या मतदानाच्या ह्या प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर 2,23,000 फक्त मतदान झालेलं आहे। काय एकंदरीत मतदानाचा टक्का देखील घसरलेला आहे। माहितीच्या अनेक नेत्यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असतात, संपूर्ण पवार कुटुंब सुद्धा ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरलं होतं, तरी देखील मतदानाचा टक्का घसरला आहे। काय वाटतंय? लोक नाराज आहेत। घरात कोणावरती नाराज आहेत? लोक सरकारवरती नाराज आहेत। दादांचा घातपात झाला किंवा काय झाला या संदर्भात लोकांच्या मनात 19-20 चालू आहे। त्यामुळे लोकांनी दुर्लक्ष केलं आणि लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या। दादामुळे तुम्हाला काय वाटतं? आमच्या राजकारणातील हिरो म्हणजे दादा होता। आम्हाला दादा म्हटलं, राजकारणात पूर्ण महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कितीही नेते असले तरी आम्हाला त्याची काही म्हणजे हे नाही, उणीव नाही, पण दादांची आम्हाला एवढी उणीव असते की आम्हाला सेकंदाला दादांची आठवण होते आणि दादांवरती असलेलं प्रेम हे आता लोकांना कुठेतरी असं मनामध्ये कुठेतरी खंत वाटते की आता आपल्यासाठी लढणारे भक्कम वहिनी आहेत, पवार फॅमिली सर्व चांगले आहेत।
आज खर तर सुनेत्रा वहिनींना देखील 2,23,000च्या आसपास या ठिकाणी मतदान म्हणजे ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 2,23,000 मतदान झाले. सुनेत्रा वहिनींना साधारणतः यामधले किती मतदान पडतील, किती प्रमाणात मतदान होईल काय वाटतंय? आता बारामतीचं तर पहिल्यापासूनच आहे की विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची ही परंपरा बारामतीकरांनी राबवलेली आहे आणि तशीच ही पण होणार आहे. कारण अक्षरशः काही उमेदवार तर असे की त्यांना म्हणजे शेवटेच म्हणता येईल त्यांना की अशी लोकांनी तिथं फॉर्म भरलेत. काही लोक तर आम्हाला माहिती पण नाहीत की नेमके कोण आहेत, पण चुकून जर समजा वयस्कर लोकांकडून बटन दाबण्यात काय चूक झाली असेल तर त्यांना मतदान पडलंय. आता त्यांना एखाद दुसरा टक्का मतदान होणार बाकी साधारणतः 2,23,000 पैकी किती मतदान होऊ शकते? हा म्हणजे विरोधकांना 2,000च्या वरती मतदान जाणार नाही. वहिनींना बाकी सगळं मतदान पडणार आहे आणि 100% देशातलं रेकॉर्ड वहिनी साहेब तोडणार आहेत. हे 100% खात्रीशीर. विजयाचा जल्लोष जर आता वहिनी आता एकंदरीत जर पाहिलं आपण वहिनींचा या सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित हे अटळ आहे. परंतु या ठिकाणी विजयाचा जल्लोष असन किंवा उत्साह असन साजरा केला जाणार आहे का बारामतीकरांच्या मध्ये? बारामतीमध्ये तर जल्लोष साजरा केला जाऊ शकत नाही. कारण कसं होतं की आपल्या घरातील एखादा व्यक्ती जर कोण गेला तर आपण वर्षभर तरी काय नवीन कुठल्या गोष्टी करत नाही किंवा काही खरेदी करत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, दुखावटा असतो आपल्या घरामध्ये. त्याच पद्धतीने बारामतीकरांचा दादा म्हणजे एक कुटुंबातील एक भाग होते आणि प्रत्येक घरात लोकांना म्हणजे आता अक्षरशः खरं सांगायचं जर झालं तर पवार कुटुंबियांनी फक्त बारामतीकरांच्या घरातली भांडी धुवायची राहिली, म्हणजे सगळी कामं बारामतीकरांची त्यांनी केलेली आहेत. त्याच्यामुळं पवार कुटुंबियांच्या पाठीमागं हमखास कंटिन्यू बारामतीकर राहणार यात काडी मात्र शंका नाही. नक्कीच आपण एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं पवार कुटुंबाच्या पाठीमागं बारामतीकर हे हमखास राहणार आहे आणि सुनेत्रा वहिनींचा 99% या ठिकाणी विजय होणार आणि देशातलं हे विक्रमी मताने या ठिकाणी सुनेत्रा वहिनी विजय होणार अशा प्रकारच्या या भावना ज्या आहेत बारामतीकरांनी या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत. परंतु आता थोड्याच वेळात काही वेळात या ठिकाणी निकाल देखील जाहीर होईल. परंतु आता काय कशा प्रकारचं सुनेत्रा पवारांना या ठिकाणी मताचं लीड मिळतंय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.